श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा 148वा पुण्यतिथी महोत्सव श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट आयोजित धर्मसंकीर्तन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। मंदिराच्या वतीने स्वामी भक्तांसाठी उन्हाचा महिना असल्यामुळे मंडप व पानपोई, ताक तसंच औषध व डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली होती। सदर धार्मिक कार्यात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी भक्तीचा आनंद घेत होते। मंदिराचे सदस्य भारतमामा शिंदे, प्रथमेश शिंगळे तसंच सदस्यांनी धर्मसंकीर्तन सोहळ्याचे नियोजन व्यवस्थित केल्याने भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। अधिक माहिती अध्यक्ष महेश कल्याणराव इंगळे यांनी दिली। स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थांचा 148वा पुण्यतिथी उत्सव श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सालाबादप्रमाणे साजरा होत असून या ठिकाणी परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता राजघराण्याचा लघुरुद्राभिषेक संपन्न झाला। त्यानंतर परंपरेप्रमाणे देवस्थानचा लघुरुद्राभिषेक संपन्न झाला। त्यानंतर नित्यनेमाने जे अभिषेक होतात सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये ते बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ प्रसाद देण्यात आला। तसेच 11 वाजता देवस्थानचा या ठिकाणी महानैवेद्य दाखवण्यात आला। 11:30 वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा महानैवेद्य दाखवण्यात आला। 12 वाजता परंपरेप्रमाणे राजघराण्याचा महानैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आला। तसेच 12 ते 2 या वेळेमध्ये येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने या ठिकाणी देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृहामध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। तसेच संध्याकाळी 5 वाजता सजवलेले पालखी शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन समाधी मठामध्ये भजन वगैरे घेऊन पुन्हा या ठिकाणी 9:30 ते 10 या वेळेमध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणी भजन गीत वगैरे होऊन पुन्हा शिराप्रसादाने या उत्सवाची सांगता होते। तसेच येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शामियाना उभारण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। पुरुषांसाठी वेगळी रांग दर्शनाची, महिलांसाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे। तसेच अग्निशमन यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तसेच ठिकठिकाणी थंड अशा मठ्ठा वगैरे या ठिकाणची सोय करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी पुण्यतिथीचा उत्सव असल्यामुळं मुंबई येथील स्वामी भक्त गणेश पाटील तसेच साईनाथ यांनी या ठिकाणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे। आणि त्यानंतर 16 तारखेला 3 ते 6 या वेळेमध्ये गोपाळकाला होईल आणि गोपाळकाल्यानंतर वार गुरुवार असल्यामुळं या ठिकाणी नित्यनेमाने होणारी शेजारती आणि पालखी सोहळा होणार नाही। तसेच 17 तारखेला या ठिकाणी महेंद्रगी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास येथे भोजन कक्ष हॉल या ठिकाणी सर्व विनेकरी, टाळकरी, पारायणाला बसलेले पारायणकर्ते असतील, सर्व स्वामी भक्त असतील, सेवेकरी असतील, पोलीस कर्मचारी असेल, यांना सर्व जणांना सर्व भोजन प्रसादाची श्रमपरिहार म्हणून सोय केलेली आहे। तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन स्वामी भक्तांनी घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, अक्कलकोट।